जय भीम हा इथल्या हजारो वर्षांच्या मानसिक गुलामगिरीच्या बेड्या तोडणारा आणि मानवतेचं एक नवं युग अवतरल्याचा क्रांतीदर्शी जयघोष आहे. क्या बात आहे. म्हणजे ही केवळ एक भाषिक अभिव्यक्ती नाही, तर तो एका मोठ्या बदलाचा आवाज आहे. अगदी बरोबर. हा शब्द शोषित समाजाच्या मानसिकतेत झालेला आमूलाग्र बदल दर्शवतो. हा खूपच प्रगल्भ विचार आहे. पण मग आता ह्या ऐतिहासिक आणि वैचारिक चर्चेवरून आपण जर मुख्य निष्कर्षाकडे वळलो, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे. मग नक्की विचारा. ह्या सगळ्याचा खरा अर्थ काय? म्हणजे आजच्या काळात आपल्या श्रोत्यांसाठी या पुस्तकाचा अंतिम निष्कर्ष काय? या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. पुस्तकाच्या अगदी अंतिम टप्प्यात लेखकाने सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष असा काढलाय की संविधान हे केवळ एक कायदेशीर नियमांचं पुस्तक नाही. मग ते काय आहे? तो भारताचा राष्ट्रग्रंथ, भारताचा राष्ट्रधर्म आणि भारताची राष्ट्रसंस्कृती आहे. राष्ट्रधर्म हा शब्द खूप